नमस्कार, मी जीवन विटेकर. मित्रांनो, रेशन कार्ड ऑनलाईन बघायचं आणि डाउनलोड करायचं असेल तर सगळ्यात सोपी पद्धत आहे. सगळ्यात पहिले प्ले स्टोअरला जायचं आहे. मेरा राशन इथं टाईप करायचं आहे. मेरा राशन टाईप केल्यानंतर तुम्हाला तुम्ही ऑनलाईन सगळं डाउनलोड करू शकता, फोन अपडेट करू शकता, सगळे काही प्रोसेस करू शकता यामध्ये. इथे इलिजिबल करायचं याला. थोडा वेळ घेता मित्रांनो. हे आल्यानंतर याला नोटिफिकेशन ऑन ऑफ तुम्ही करू शकता तुमच्या हिशोबाने. आता हे ओपन झालं. आता इथं भाषा निवडायची. मी इंग्लिश राहून देतोय. इथं नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट आल्यानंतर 2-3 ऑप्शन येतील, त्याच्यावर गेट स्टार्ट करायचं आहे खाली. गेट स्टार्ट झालं. आधार नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथं व्हेरीफायचं ऑप्शन झाल्यानंतर तिथं तुम्हाला एम पिन क्रिएट करायचं आहे. 4 अंकी हा एम पिन क्रिएट केल्यानंतर तुम्ही व्हेरीफाय बटनवर क्लिक करायचं आहे. एम पिन क्रिएट झाल्यानंतर दोनदा तुम्हाला कन्फर्म करावं लागेल. याची पूर्ण प्रोसेस सुरू झाली. आता तुम्ही इथं रेशन तुमचं दिसायला लागतं. तुम्ही उलटी बाजू आणि सुईची बाजू बघू शकतात या ठिकाणी. डाउनलोडचं ऑप्शन पण या ठिकाणी तुम्हाला डिटेल्स जर बघायचे तुमच्या घरातले डिटेल्स तर तुम्ही इथं बघू शकता. कोण कोण किती मेंबर्स तुमच्या रेशन कार्डला हे. आणि इथं फोन नंबर पण टाकायचं ऑप्शन आहे. तुम्हाला एडिटचं पण ऑप्शन येतं. तुमचे भरपूर असे ऑप्शन आहेत. तिथं तुम्ही चूज करू शकता तुम्हाला काय नेमकं अपडेट करायचं आहे. तर वरती घ्यायचं आहे आणि फोन नंबरसुद्धा इथं ॲड केला जातो. तुम्हाला फोन नंबरची आधार लिंक असलेल्या मोबाईलवरती तुम्हाला OTP मिळेल. त्या OTPवरती तुम्हाला प्रत्येक मेंबर्स तुमचे घरातले सदस्य आहेत त्या सदस्याचे नंबर तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता. ॲड करणार तुम्हाला ज्या नंबर व्हेरीफाय करायला लागेल त्याच्या ठिकाणी तुम्हाला OTP टाकायला लागेल. आता तुम्ही इथं रेशन कार्ड हे बघू शकता. अशा प्रकारे तुम्ही रेशन कार्ड डाउनलोड करून ऑनलाईन डाउनलोड करू शकता आणि तुमचे नंबर व्हेरीफाय करू शकता. मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही धन्यवाद.